नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावर मी पल्लवी चिंचवडे मनापासून स्वागत करते। मंडळी, आपण शिकतोय सेंद्रिय शेती। सेंद्रिय शेतीची शास्त्रशुद्ध परिपूर्ण माहिती यासोबतच सेंद्रिय शेतीमध्ये चांगलं काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे यशोगाथा आपण आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावर पाहतच असतो। सेंद्रिय शेती करत असताना चांगल्या निविष्ठा असणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ज्यावेळेस आपण बाजारातून निविष्ठा घेतो तेव्हा बऱ्याच वेळा आपली फसवणूक केली जाते। सेंद्रियच्या नावाखाली रासायनिक निविष्ठा या विकल्या जातात। त्यामुळे ही जी काही अडचण आहे ही अडचण कायमस्वरूपी सुटावी म्हणून वाशिम जिल्ह्यातील एरंडा या गावातील शेतकरी श्री दीपक घुगे यांनी आपल्या शेतावरच एक प्रयोगशाळा उभी केली। तिलाच शेत बांधावरची प्रयोगशाळा म्हणजेच फार्म लॅब असं म्हटलं जातं। या प्रयोगशाळेमध्ये त्यांनी सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या ज्या काही निविष्ठा आहेत त्या सगळ्या शेतावरच बांधावरच बनवल्या आणि या निविष्ठांचा उपयोग त्यांना त्यांच्या गटातील शेतकऱ्यांसोबतच महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना देखील होत आहे। तर आज आपण आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावर त्यांनी ही शेतबांधावरची प्रयोगशाळा कशी सुरू केली, त्याच्यामध्ये कोणकोणत्या निविष्ठा तयार केल्या जातात आणि त्या सेंद्रिय शेतीसाठी कशा उपयोगी येतात हे आपण बघणार आहोत। तर चला बघूया श्री दीपक घुगे यांची शेतबांधावरची प्रयोगशाळा। 2010 पासून जी जैविक शेती चालू केली होती तर 2018 पर्यंत किंवा 19 पर्यंत आम्हाला ज्या निविष्ठा येत होत्या ह्या पुण्याहून येत होत्या। पण कोरोनाच्या काळामध्ये सर्व बंद पडल्यामुळं जी संकल्पना आदरणीय डॉक्टर संतोष चव्हाण सरांच्या मनामध्ये होती 5-10 वर्षाच्या अगोदर, ती संकल्पना सर्व बंद पडल्याच्या नंतर कोरोनात चालू झाली आणि कोरोनामध्ये आम्हाला जे शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा आहेत तर ह्या निविष्ठा आम्हाला उपलब्ध होत नव्हत्या। त्या निविष्ठा उपलब्ध आपल्याच बांधावर कशा करायच्या यासाठी ही संकल्पना आम्हाला आदरणीय डॉक्टर संतोष चव्हाण सरांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन ट्रेनिंग देऊन ही संकल्पना आम्ही आमच्या गावात 20x20च्या रूममध्ये कार्यात आणली आणि आमच्या गटामध्ये जे किसान शेतकरी गटामध्ये जे 16 शेतकरी बांधव होते या शेतकरी बांधवांनी काही फंड्स जमा करून काही याला जे लागणारं साहित्य आहे हे साहित्य इंडो लॅब आणि फार्म लॅबकडून बोलवून याला सुरुवात केली। या लॅबमध्ये सुरुवातीला आम्ही फक्त ट्रायकोडर्मा कसा बनवायचा, शेतकऱ्याने ट्रायकोडर्मा कसा बनवायचा हा ट्रायकोडर्मा आम्ही ऑनलाईन ऑफलाईन ट्रेनिंग घेऊन तिथं बनवला। त्यानंतर हळूहळू याचा वापर केला। ट्रायकोडर्मापासूनच कडधान्याच्या स्लऱ्या, गोमूत्राच्या स्लऱ्या कशा बनवायच्या, ग्रॅन्युअल्स खतं कशी बनवायची याचे ट्रेनिंग हळूहळू घेत आज घडीला चांगल्या प्रकारे आम्ही इथे आमच्या शेतीतल्या मातीतला ट्रायकोडर्मा काढून आम्ही इथं वाढवतोय आणि आमच्या शेतामध्ये त्याचा पुन्हा वापर करतोय। यामध्ये आम्ही बायोझाईमसुद्धा एक पोटॅशियम ह्युमेट किंवा नीम करंजॉईलपासून बनवतोय घरच्या घरीच। चांगल्या प्रकारचे कडधान्यापासून जे पिठं तयार करतो आम्ही तर ते पिठापासून खत तयार करून तेच खत आम्ही आमच्या पिकाला देतोय। मागील 1 वर्षापासून तरी आम्ही आता रासायनिक खताचा वापर हा 0% आणून आम्ही आमच्या घरीच तांदळापासून ग्रॅन्युअल्स खतं, साबुदाण्यापासून ग्रॅन्युअल्स खतं, सोयाबीनच्या वडीपासून ग्रॅन्युअल्स खतं बनवून त्याच्यासोबत हे पिठाचं कडधान्याचं पीठ मिक्स करून आम्ही प्रत्येक पिकाला एकरी 40 ते 50 किलोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीच्या निविष्ठा आम्ही पोहोचवतो। 2019 मध्ये फक्त 16 शेतकरी बांधवांनी एक 10x10च्या रूममध्ये ज्या संकल्पनेला सुरुवात झाली होती ती संकल्पना आज संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर भारत देशातनी पोहोचेल। म्हणजे आज आदरणीय पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी साहेब यांच्या समोर ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे। आमच्या आदरणीय CEO मॅडम मसुमना पंत मॅडम यांनी ही संकल्पना आदरणीय पंतप्रधान साहेबांसमोर ही मांडली आणि जी सुरुवात आम्ही 16 शेतकरी बांधवांनी केली होती ती हळूहळू वाढत आज घडीला एक 15 ते 20 हजार शेतकरी बांधवापर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे। आणि आज घडीला जी 10x10च्या रूममध्ये जी प्रयोगशाळा उभी केली होती तीच प्रयोगशाळा आज आमच्या गावामध्ये एक ट्रेनिंग सेंटर उभं झालं आणि याचसोबत आज घडीला महाराष्ट्रामध्ये 45 प्रयोगशाळा कार्यरत आहेत। जे काम आम्ही 16 शेतकरी बांधवांनी चालू केलं होतं आज 20,000 शेतकरी बांधवापर्यंत पोहोचलंच। पण या फार्म लॅबमधून जे आज रोजगार नाही आहे, जे रोजगार किंवा शासकीय नोकऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना मिळत नाहीत, तर ही एक संकल्पना अशी आहे की याच्यामधून आरामात आपण 3 ते 4 शेतकरी बांधवांना रोजगार उपलब्ध करू शकतो। इतक्या चांगला हा प्रयोगशाळेचं काम आहे। आज कृषी विभाग यामध्ये 100% उतरलेला आहे आणि कृषी विभाग
प्रत्येक गावामध्ये कृषी विभागाचा एक संकल्प आहे की प्रत्येक गावामध्ये अशी प्रयोगशाळा उभी करून शेतकरी बांधवांना जैविक शेतीकडे वळवायचं आणि जैविक शेतीकडे नुसतं वळवून नाही तर त्यांनी त्यांची शेतात जा लागणारी खतं औषधं स्वतः तयार करावी आणि स्वतः वापरावी. त्याच्यामुळे शेतीचा जो लागणारा उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च निश्चित आपल्याला याच्यामधून कमी करता येईल. सेंद्रिय शेती करण्यासाठी आणि हे ट्रेनिंग सेंटर उभं करण्यासाठी मानव विकास मिशन असेल आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग असेल यांनी आम्हाला वेळोवेळी आणि 100% मदत केलेली आहे आणि त्यामुळेच ह्या गोष्टी आज घडीला महाराष्ट्रभर पोहोचत आहेत. हे सहज एका शेतकऱ्याकडून किंवा एका गटाकडून हे होणं शक्य नव्हतं, पण यामध्ये महाराष्ट्र शासनच आज घडीला उतरलं आणि हे संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे.